असावी. मध्यंतरी दूरदर्शनच्या कलर्स मराठी या वाहिनीवर तू माझा सांगाती नावाची एक मालिका झाली. जगद्गुरू संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित अशी ही मालिका होती. या मालिकेची एकूणच मांडणी, कलाकारांचा अभिनय, अत्यंत सुरेख संहिता, या सर्वांना पूरक असे संगीत, असं सगळं छान जमलं होतं. संत तुकारामांचा जीवनपट उलगडता उलगडता इतर अनेक संतांचे जीवनही दाखवले गेले. तुकाराम प्रवचन, कीर्तन आणि गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून इतर संतांचे चरित्र सांगतात, अशी रचना होती. यात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरा महाराज, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखामेळा अशी सर्वांची चरित्रे सांगितले जातात. या सगळ्याचे चित्रण केवळ सुरेख झाले होते. यातील संत चोखामेळा यांच्या जीवनातील एक प्रसंग मनाला अतिशय भावला. संत चोखामेळा अनेक वेळा वारीला म्हणून पंढरपूरला जात. असेच एकदा आपली पत्नी सोयराबाई हिच्या समवेत ते पंढरपूरला जातात. परंतु त्यांच्या जातीमुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. विठ्ठलाचे दर्शन व्हावे ही आस मनात खूप तीव्र. वारीच्या वाटेत कुणीतरी त्यांना सांगतं की जो खरा भक्त आहे त्याला मंदिराच्या कळसावर देव दिसतो, दर्शन देतो. करता करता पंढरपूरला पोचल्यावर देवळाकडे पाहून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार करून आपल्याला कळसावर बसून पांडुरंग दर्शन देईल अशा आशेने दिवसभर कळसाकडे पाहत बसून राहतात. दिवस संपतो तरीही विठ्ठलाचे दर्शन होत नाही. दोघांचाही जीव कासावीस झालेला. बरीच रात्र झाल्यावरही विठ्ठलाचे दर्शन न झाल्याने सोयराबाई रागावतात आणि म्हणतात, असा कसा हो देव तुमचा? आपण एवढं दिवसभर बसून आहोत, काही खाणं नाही न पिणं नाही, तरीसुद्धा तो कसा आपल्याला दिसत नाही? यावर चोखा महाराज तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण तिची कुरकुर चालूच राहते. असा कसा हो देव तुमचा? काही दया नाही ने माया नाही वगैरे. इतक्यात कुणीतरी त्यांना दटावतं. काय बडबड चालली आहे? गप राहता येत नाही का? असं दरडावणीच्या स्वरात ओरडतं. जोहार मायबाप, असं म्हणून दोघेही मान खाली घालून जमिनीला स्पर्श करून नमस्कार करतात. आणि चोखा महाराज सोयराला सांभाळून घेत काय झाले ते सांगू लागतात. तू कशाला बोलतोयस? तिला बोलू दे की. पुन्हा दरडावणीच्या स्वरात ओरडा बसतो. सोयराबाई मान खाली घालून सांगू लागते. खाली बघून काय बोलतेस? वर बघता येत नाही का? पुन्हा ओरडा. तेव्हा सोयराबाई घाबरत घाबरत वर बघतात तो काय? साक्षात पांडुरंग स्मितहास्य करत त्यांच्यासमोर उभा. दोघांनाही काय बोलावे ते सुचत नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि सोयराबाईंच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. खरंच अवघा रंग एक झाला. दोघांच्याही डोळ्याचं पारणं फिटतं. एका सुंदर अभंगाचा जन्म होतो. हा प्रसंग पाहताना आपल्यालाही अश्रू आवरता येत नाहीत. किती सुंदर प्रसंग! असेच काही सुंदर प्रसंग सुधीर महाबळ यांनी परतवारी या आपल्या पुस्तकात लिहिले आहेत. सुधीर महाबळ यांची आकाशवाणी पुणेवरून प्रसारित झालेली मुलाखत आणि मुंबईच्या स्वयं या संस्थेने केलेल्या स्वयं टॉक्स या कार्यक्रमात त्यांचे झालेलं बोलणं मी प्रत्यक्ष ऐकलं आहे. यूट्यूबच्या स्वयं टॉक्सच्या वाहिनीवर ते उपलब्धही आहे. साल 2000 पासून ते वारीला जाऊ लागले. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या महाबळांना स्वतःचा एक नवीन शोधच लागला. वारीमध्ये घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला. पंढरपूरच्या वेशीवर घडलेला असा हा प्रसंग. वेशीवरच्या कमानीवर विठ्ठलाचे एक मोठे कटआउट लावले होते. 2 खेडूत महिला त्या कटआउटमधील विठ्ठलाच्या चित्राशी संवाद साधत होत्या. तुझ्या तिथं यायचं म्हणजे इतकं तास उभं राहायला लागतं, इतका येळ नाही. तिथं माझी लेक आली आहे बाळणपणाला, ती माझ्यावर अवलंबून आहे, तेव्हा तुझ्याकडं कशी येऊ? त्यामुळे यंदा काही जमायचं नाही. मोरच्या टायमाला नक्की येते.
तेव्हा वाईट वाटून घेऊ नको आणि तिला आशीर्वाद दे. आता मी निघते. देवळात न जाता सुद्धा त्यांचे दर्शन झाले होते. खरोखर मनापासून झालेला हा संवाद. भोळी भक्ती म्हणतात ती यालाच का? मात्र भोळी असली तरी भक्ती अगदी खरीच आहे. त्याचप्रमाणे वारी परत येताना शेवटच्या मुक्कामाहून निघताना पहाटे 2:30च्या सुमारास पालखीचे दर्शन घ्यायच्या वेळी महाबाळांच्या मनात आजच्या दिवस दर्शन नाही घेतले तर चालेल का? इतके दिवस माऊलींच्या बरोबरच तर आहोत. अशी चलबिचल. कारण बूट काढावे लागणार, मोजे चिखलात खराब होणार, अजून बरंच चालायचंय, अशी काहीशी भावना. तितक्यात एका आजींनी त्यांची मनस्थिती ओळखून की काय त्यांना बोलावले आणि म्हणाल्या, बसा इथे आणि जाऊन दर्शन घेऊन या. महाबळ दर्शन घेऊन आले आणि बसले. आजींनी त्यांना मागे हात करून हाताला लागेल ते कापड घेऊन पाय पुसा असे सांगितले. त्यांनी मागे हात करून कापड ओढले तर कापड नसून साडी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी विचारल्यावर, होय, ही माझी नेसायची साडी आहे असं म्हटलं. त्यावर महाबळांनी साडीला पाय पुसण्यास नकार दिला. तेव्हा आजी म्हणाल्या, अरे, जे पाय पंढरीची वाट चालून आले आहेत त्या पायांना माझी साडी लागली तर हरकत काय आहे? मोजे खराब होतात म्हणून काळजी वाटणाऱ्या महाबळांना स्वतःचीच लाज वाटली. त्यांच्यासाठी तो एक दृष्टांत देणारा प्रसंगच ठरला. हे दोन्ही प्रसंग प्रत्यक्ष घडलेले आहेत. मला वाटते की परमेश्वर भेटण्यास अशी आस आणि असा प्रामाणिक भक्तिभाव असणे गरजेचे आहे. आषाढीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात जाणे, देवाची पूजा करणे, उपवास करणे हा कर्मकांडातील एक भाग. इतर वैज्ञानिक कारणांशिवाय जेवण विसरून जाऊन विठ्ठलाची आठवण करण्यासाठी उपवास करण्याची प्रथा पडली असावी असे वाटते. पण आज आपल्यासाठी भरपेट उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी उपवास अशी काहीशी भावना राहिली आहे. वर लिहिलेल्या प्रसंगात संत चोखामेळा जेवत नाहीत, पाणीसुद्धा पित नाहीत. कारण न जाणो जेवणाच्या नादात विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे राहून जाऊ नये. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया अशी मनाची अवस्था असेल तरच आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा, परमेश्वराच्या दर्शनाचा आनंद मिळू शकेल. हे सर्व खूपच विलक्षण आहे. लेखक प्रमोद गोसावी.